नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची चारी बाजूनी कोंडी केली. केंद्र सरकारने भारतात पाकिस्तानच्या 16 YouTube चॅनल्स बंद करण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू शोएब अख्तरचा YouTube चॅनलचाही समावेश आहे. काल 27 एप्रिल 2025 रोजी शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज चौकात अखिल भारत हिंदू महासभा जिल्हा कार्यालयाच्या वतीनं जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या जाहीर निषेध आंदोलन पार पडलं. महिलांच्या उपस्थितीत पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवून विरोध व्यक्त करण्यात आला. वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. 15 मे पासून कोल्हापूर ते नागपूर थेट विमान सेवा सुरू होणार आहे. आठवड्यातील मंगळवार ते शनिवार या 5 दिवसांमध्ये स्टार एअरवेजचे विमान 12 बिझनेस आणि 64 इकॉनॉमी क्लास आसनासह धावेल. खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे कोल्हापूर विमानतळाच्या विकासाला वेग मिळाला आहे, ज्यामुळे व्यापार, उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला नवा बूस्ट मिळणार आहे. कोल्हापुरात कडाक्याच्या उन्हाळ्यात पाणीपुरवठा विस्कळीत झालाय. गेल्या 3 दिवसापासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांनी महानगरपालिकेच्या विरोधात रस्ता रोको आंदोलन केले. महिलांनी पाण्याचे मोकळे हंडे घेऊन महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत मनपा अधिकारी येत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असं नागरिकांनी सांगितलं. पन्हाळगडावर पारंपरिक संयुक्त शिवजयंती उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. या उत्सवानिमित्त गडावर 5 दिवस विविध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिवप्रेमींना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. हुंबवली घोसळवडे येथे 35 एकर क्षेत्रातील बांबू शेतीचा शुभारंभ आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते झाला. डॉक्टर कोरे यांनी सांगितलं की शेतीच्या बदलत्या परिस्थितीत बांबू शेती शेतकऱ्यांसाठी नव्या अधिक संधी उपलब्ध करत आहे. श्रम फाउंडेशनच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त श्रम भूषण पुरस्कार 2025चा सोहळा छत्रपती शाहू स्मारक भवन येथे पार पडला. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यात आला. सायकलपटू राम कारंडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. हातकणंगले येथील साई मंगल कार्यालयात 1100 बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलं. हा उपक्रम आमदार डॉक्टर अशोकराव माने यांच्या विशेष प्रयत्नांनी यशस्वी झाला. काश्मीरातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीयांचा मृत्यू झाला. यावर AIMIMचे खासदार असुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली आहे. पाकिस्तानचा आर्थिक कणा मोडून त्यांना धडा शिकवावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. इचलकरंजीतील आवळे मैदानावर ईस्टर संडेच्या निमित्तानं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्नीलदादा आवाडे यांनी उपस्थित राहून सर्व ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात प्रभू येशूंच्या जीवनावर आधारित भावस्पर्शी नाटिका सादर करण्यात आली, ज्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.